नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बरेच विद्यार्थी मला विचारत असतात नेहमी की सर, अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवावं, अभ्यास करत असताना फोकस कसा वाढवावा, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट निघालं पाहिजे। आपल्याकडे स्पर्धा परीक्षांसाठी वेळ अत्यंत कमी आहे। कंबाईन पूर्व परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा खूपच जवळ आलेली आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये आता आपल्याला अशी इच्छा असते की जास्तीत जास्त संकल्पना कव्हर व्हाव्यात। मेरे को इस बार रिस्क लेने का ही नहीं है, बिल्कुल रिस्क नहीं लेने का है। याचं रहस्य नेमकं काय आहे? काही विद्यार्थी जे टॉपर्स येतात ते कशा पद्धतीने कमीत कमी वेळात सिलेबस कव्हर करू शकतात आणि आपण सुद्धा ते कशा पद्धतीने करू शकतो तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। तो माझ्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि आपण जाणून घेऊया कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस वाढवण्याच्या अशा काही महत्त्वपूर्ण टिप्स ज्यांचा तुम्ही वापर केला तर तुमची अभ्यासातली एफिशियन्सी, अभ्यासातला इफेक्टिव्हनेस हा भरपूर प्रमाणामध्ये वाढून जाईल। आपका एक एक सपना कुल्लू मनाली, नई गाड़ियां, गन गोलियां सब पूरा होगा भाई साहब, सब कुछ। अबे कैसे? हा व्हिडिओ लाईक करा, या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। त्यासोबतच ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून येणारा कुठलाच व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही। सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार, मी स्वप्नील पुराणिक आणि आपण पाहत आहात स्पर्धा परीक्षा जगतातील सर्वात दर्जेदार युट्यूब चॅनल स्वप्न स्टडीज। तर मित्रांनो, अभ्यासामध्ये फोकस वाढवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमचं जे अभ्यासाचं वातावरण आहे ते तुम्हाला पीसफुल बनवायचं आहे। अभ्यास योग्य वातावरणामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे मित्रांनो। आता नेमकं अभ्यास योग्य वातावरण कसं तयार करायचं, तर तुम्ही तुमची जी स्टडी रूम आहे त्या स्टडी रूम मध्ये अशा पद्धतीचं वातावरण बनवा की जिथे तुम्हाला डिस्ट्रॅक्शन्स नाहीयेत, आजूबाजूचा आवाज तुम्हाला यायला नको किंवा आजूबाजूचा आवाज आला जरी तरी तुम्हाला फोकस पद्धतीने तुम्हाला तुमचा अभ्यास करता येणार आहे। मग त्यामध्ये दुसरी गोष्ट आहे ते प्रकाश योजनेची। चांगले लाईट्स तुमच्या स्टडी रूम मध्ये असणं गरजेचं आहे किंवा जिथेही तुम्ही अभ्यास करत असाल। काही विद्यार्थी अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतात, काही विद्यार्थी बाहेर बसून गार्डन मध्ये अभ्यास करतात, काही मुलं आपापल्या घरी अभ्यास करतात। तर तुम्ही जिथेही अभ्यास करत असाल तर तिथे प्रकाश योजना ही चांगली ठेवा। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चांगलं वारं, व्हेंटिलेशन नीट असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला श्वासोच्छ्वास करायला किंवा ब्रीदिंगला कुठला प्रॉब्लेम नको, तिथे सफोकेशन व्हायला नको। जर कोंदट वातावरण असेल, अंधार वातावरण असेल तर अशा वातावरणामध्ये तुम्हाला सफोकेशन होणं, झोप येणं, मरगळ येणं अशा पद्धतीचा अनुभव येऊ शकतो। त्यामुळे अभ्यासाचं वातावरण हे नेहमी फ्रेश, ताजतवानं असलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही त्या झोन मध्ये जाऊ शकता। हळूहळू तुम्हाला त्या झोन मध्ये जायला मदत होऊ शकते। यामध्ये तुमचं अभ्यासाचं जे वातावरण आहे ते अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो। त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुमची जी अभ्यासाची बैठक आहे ती तुम्हाला सुधारली पाहिजे। आता बरेच मुलं ही चूक करतात की अर्धा तास, 40 मिनिटं, 45 मिनिटाच्या वरती अभ्यासाला बसत नाही। परंतु आज मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की तुम्ही जर राज्यसेवा किंवा कंबाईन कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर तुमची अभ्यासाची बैठक ही किमान 2 तास ते 2.5 तास असणं गरजेचं आहे। सुरुवातीला कदाचित तुम्हाला इतकं नाही बसता येणार, परंतु किमान 1.5 तास तुमची बैठक ही लागली पाहिजे आणि हळूहळू तुम्ही तुमची बैठक वाढवून 2 तास, 2.5 तास, 3 तास पर्यंत तुम्ही नेऊ शकता। परंतु जर तुमचा अभ्यासाचा कालावधी जर कमी असेल तर त्या कमी कालावधीमध्ये तुमचं फोकस किंवा तुमचं कॉन्सन्ट्रेशन लागणं अत्यंत कठीण आहे। आता यामध्ये आपल्या ब्रेनचा जो समोरचा भाग आहे, हा जो भाग आहे त्याला नाव आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स। आता हे जे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे हे तुमच्या अभ्यासामध्ये मदत करणारं सगळ्यात महत्वाचा घटक आहे मित्रांनो। आता याचं काम काय आहे की तुमचं कॉन्सन्ट्रेशन लावण्यामध्ये मदत करणे। जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे एकाग्र चित्ताने बघत असता किंवा अभ्यास करत असता तेव्हा जे अनावश्यक विचार आहे ते फिल्टर आउट करणे, त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ह्या ज्या टेक्निक्स आहेत तुमच्या या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मुळे त्या शक्य होत असतात मित्रांनो। त्यामुळे आता या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा स्वभाव तुम्ही जाणून घ्या। तुम्ही जर अभ्यास करायला बसला असाल तर सुरुवातीला तुम्ही अनुभव केला असेल, तुम्ही करून बघा हे प्रॅक्टिकल, की जेव्हा तुम्ही नुकतंच अभ्यासाला बसलेले आहात, जेव्हा तुमच्या समोर पुस्तक असतं तेव्हा नाना प्रकारचे, विविध प्रकारचे विचार तुमच्या डोक्यामध्ये डोकावून जातात। नुकतंच तुमचा अभ्यास सुरू झालेला असतो, मग तुम्हाला तुमचे कॉलेजचे विचार, तुमच्या घरातले विचार किंवा जर तुम्ही जॉब करत असाल तर जॉबच्या ठिकाणावरचे विचार, कुठे तुम्ही सहलीला गेला असाल तर तिथल्या मेमरीज तुम्हाला आठवतात किंवा तुम्हाला सहलीला जायचं असेल तर तिथलं प्लॅनिंग तुमच्या डोक्यात येतं। आणि कधी कधी तर मजेदार किस्से, म्हणजे खूप फनी किस्से होतात की आपल्याला बाईक चालवायची इच्छा असते तर आपल्याला ते चित्र दिसतं की आपण कशा पद्धतीने बाईक चालवतोय, गाडी चालवतोय। काही लोकांना ऍडव्हेंचर करायची इच्छा होते, तो असे
वेगवेगळे प्रकारचे विनोदी विचार आपल्या डोक्यामध्ये डोकावून जातात. परंतु त्या कालावधीमध्ये जर तुम्ही पेशन्स ठेवले, तुम्ही फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केला, तर या तुमच्या प्री फ्रंटल कॉर्टेक्स मधली जी लेअर आहे तिची जाडी वाढत जाते, तिची थिकनेस वाढत जाते आणि जे अनवॉन्टेड अनावश्यक विचार आहेत ते फिल्टर आउट होत जातात आणि हळूहळू तुमचे जे रॅन्डम विचार आहेत किंवा विनोदी विचार आहेत यांची संख्या कमी 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 होत जाते आणि हळूहळू आपलं कॉन्सन्ट्रेशन लागत जातं. आणि ह्या प्रक्रियेला सुरुवातीचे 25 ते 30 मिनिटं पण लागू शकतात. ज्या विद्यार्थ्यांची सवय आहे, ज्या विद्यार्थ्यांची अभ्यासाची बैठक आहे, त्यांचं पहिल्या 5 मिनिटांमध्येच हे कॉन्सन्ट्रेशन किंवा हे फोकस लागून जातं. परंतु जर तुमचा स्वभाव चंचल असेल, जर तुम्हाला अभ्यासाची सवय नसेल, तर तुम्हाला ही प्रॅक्टिस करावी लागेल मित्रांनो. तुम्हाला अभ्यासाला बसून हळूहळू जे अनवॉन्टेड विचार आहेत ते कशा पद्धतीने फिल्टर आउट करावे, कशा पद्धतीने अनवॉन्टेड विचारांना एंटरटेन न करणे, अनवॉन्टेड विचारांना इग्नोर करणे, ही कला तुम्हाला शिकावी लागेल. आणि तुमचं जे प्री फ्रंटल कॉर्टेक्स जी ही लेअर आहे, एकदा का ती लेअर थिक झाली की मग तुमचं कॉन्सन्ट्रेशन स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होते. त्यानंतर म्हणजे सुरुवातीच्या 20 ते 40 मिनिटांनंतर तुमचं एकदा कॉन्सन्ट्रेशन लागलं की त्यानंतर हे जे रॅन्डम विचार आहेत ते यायला बंद होतं आणि मग तुमचा जो अभ्यासातला जो प्रवास आहे, अंतरंगांमधला जो प्रवास आहे तो सुरू होतो मित्रांनो. मग ही टेक्निक तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी ही प्रॅक्टिस तुम्हाला रेग्युलर करणं आवश्यक आहे. तुम्ही जितके डीप जाल, तुम्ही जेवढी बैठक वाढवाल, जेवढं फोकस करण्याचा प्रयत्न कराल, जेवढं कॉन्सन्ट्रेशन तुमचं वाढेल, तेवढं एक झोन तुमचा तयार होईल. त्या झोनला आपण म्हणतो तंद्री लागणे. तंद्री कधी लागते तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल की नाही मला माहिती नाही, परंतु अभ्यास करताना देखील कधी कधी अशी तंद्री लागते की आपण आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्याला विसर पडतो. आपल्या आजूबाजूला काय चालू आहे, कोण आलेलं आहे, कोण गेलेलं आहे, बाहेर काय घडत आहे, बाहेर कसले आवाज येत आहेत, या सगळ्याच गोष्टींचं भान आपण विसरून जातो मित्रांनो. तर त्यामुळे अशा पद्धतीने तंद्री डेव्हलप करण्याची सवय तुम्हाला करायची आहे आणि हे एका दिवसात होणार नाही. तुम्हाला ही प्रॅक्टिस हळूहळू करावी लागेल. तुमची अभ्यासाची बैठक पहिले 1.5 तास ठेवा, मग हळूहळू 1.25 तास करा, मग 2 तास बैठक न्या, मग हळूहळू तुमची तंद्री लागायला लागेल आणि त्यानंतर 2 तासानंतर उठायला तुम्हाला जीवावर येईल. सुरुवातीला तुम्ही 10 मिनिटं किंवा अर्धा तास बसायला तुम्हाला कंटाळा येत होता, परंतु एक दिवस असा येईल की 2 तास झाले, 2.5 तास झाले, 3 तास झाले तरी तुम्हाला अभ्यासातून उठण्याचं इच्छा होणार नाही. जाऊ दे ना, आता थोडा अजून करतो अभ्यास, थोडा अजून वाचतो, अशा पद्धतीची आंतरिक इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. सो ही टेक्निक आहे, याचं तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुमचे अनुभव मला कमेंट करून कळवा मित्रांनो. आता जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेशन किंवा फोकस बद्दल बोलतो तर यामध्ये सगळ्यात मोठा व्यत्यय म्हणजे तुमचा फोन, सोशल मीडिया. तुम्हाला मान्य आहे की तुम्हाला स्टेटस बघायचे असतात, मित्रांचे, मैत्रिणींचे, गर्लफ्रेंडचे, बॉयफ्रेंडचे आणि त्यासोबत रील्सही तुम्हाला बघायचे असतात. परंतु हे सगळ्यात मोठं डायव्हर्जन आहे, डिस्ट्रॅक्शन आहे, तुम्ही लक्षात घ्या. विशेष करून कोविड नंतरच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये इंडल्ज व्हायची सवय निर्माण झालेली आहे. परंतु या सर्व गोष्टींसाठी एक वेगळा वेळ तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये ठेवा. रात्रीचा अर्धा तास किंवा सकाळचा अर्धा तास किंवा दुपारी जेवण झाल्यानंतर तुम्ही अर्धा तास या गोष्टींसाठी द्या. सोशल मीडिया किंवा रील्स बघणे हे पूर्णपणे बंद करा, हे असं मी तुम्हाला म्हणत नाहीये. परंतु जेव्हा आपण आपल्या कॉन्सन्ट्रेशन बद्दल बोलतो आहे, अभ्यासाच्या बैठकीबद्दल बोलतो आहे, जेव्हा आपण अभ्यासामध्ये तंद्री लागावी असा प्रयत्न करतो आहे, तेव्हा आपल्याला या डिस्ट्रॅक्शन पासून वाचायचं आहे मित्रांनो. त्यामुळे सगळ्या प्रकारचे डिस्ट्रॅक्शन्स आहेत त्यांना जोपर्यंत तुम्ही अभ्यास करता आहे किमान तेवढ्या वेळापुरतं तरी तुम्ही दूर ठेवलं पाहिजे. अभ्यासाचा भाग म्हणून तुम्ही युट्यूब व्हिडिओ बघता आहात, माझ्या चॅनलवर येऊन व्हिडिओ बघता आहे, तो अभ्यासाचा भाग म्हणून व्हिडिओ बघणं वेगळं. परंतु जेव्हा जिथे आपल्याला माहिती आहे की आपल्याला डिस्ट्रॅक्शन होणार आहे, त्यामुळे अशा गोष्टींच्या आहारी जाणे हे चुकीचं आहे मित्रांनो. तुम्हाला हे डिस्कशन कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ह्या टेक्निक्स पोहोचवा आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा आणि जेणेकरून येणारा कुठलाच व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. भेटूया पुन्हा एकदा नव्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या आणि पाहत राहा स्वप्न स्टडीज. यूपीएससी, राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन सत्रे स्वप्न स्टडीजच्या या मोफत मेंटरशिप बॅच मध्ये सहभागी व्हा आणि मिळवा स्वप्न स्टडीज ऍप वरील कोर्सेसवर 80% भरघोस सवलत. आपले नाव नोंदवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे.